आपल्यासोबत भरत गोगावले जी आहेत। गोगावले साहेब, काय सांगाल, ओबीसीच्या कालच्या बैठकीवरती विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळत होतं, कोणी उपस्थित नव्हतं। बोलवलं होतं सगळ्यांना, ते का नाही आले काय माहिती नाही। आज आता आम्ही सभागृहामध्ये जा विचारतो की बाबा तुम्हाला जर बोलवलं होतं, परवा पाऊस जास्त होता म्हणून आपण कॅन्सल केलं होतं, तर त्याचं उद्या घेतला। तर एवढी जर त्यांना आपुलकी काळजी आहे तर काल त्यांनी यायला पाहिजे होतं। भले काय का असं ना, काय चर्चा होईल, काय विषय निघेल काय, पण येणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटतंय। जर खरोखर त्यांना आपुलकी असेल या दोन्ही समाजाच्या बद्दल तर त्यांनी येणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटतं। पण ते म्हणतात की सत्ताधाऱ्यांची कुठलीही रूपरेषा तयार नव्हती, भूमिका नाही आहे, त्यामुळे सगळं काही घेतात आणि सर्व सभांच्या बैठकीत त्यांची रूपरेषा काय होती ते आम्हाला काल कळलंय, ते आता आम्ही आज सभागृहामध्ये विचारतो। दुसरीकडे सर, आपण पाहतोय की विधान परिषदेची निवडणूक तोंडावर आहे, यासाठी नेमकी तयारी कशी झाली? पूर्ण झालेलं नाही का, आम्ही रिलॅक्स मूडमध्ये आहोत। हॉटेल बुकिंग झालेलं आहे, काय सगळं झालेलं आहे, तुला नाता नाही सांगत, नंतर सांगतो जरा। अनिल गावस्करांचा आज वाढदिवस आहे, या वाढदिवसाला आपण काय शुभेच्छा? अगदी मनापासून शुभेच्छा। पूर्ण आमच्या विधान भवनाच्या संपूर्ण आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उप सगळ्यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।